नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रूपाली देवरमनी आज इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रकरण पहिला आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. ऑप्शन्स आहेत हॉल्टेअर, ब आहे रेने देकार्त, क आहे लिओपोल्ड रांके, ड आहे कार्ल मार्कस. त्यामध्ये करेक्ट उत्तर आहे हॉल्टेअर. ऑप्शन्स अ हॉल्टेअर आहे. दुसरा आहे आर्केओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. त्यात ऑप्शन आहेत कार्ल मार्कस, ब आहे मायकेल फुको, क आहे लुसिया फेबर आणि ड आहे हॉल्टेअर. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स ब मायकेल फुको. तर प्रश्न पहिलामध्ये ब आपल्याला पाहायचा आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. त्यामध्ये एका साईडला आपल्याला विचारवंताचे नाव आहेत आणि त्यांचे ग्रंथ आहेत. तर पहिला विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. तर त्यांनी लिहिलेलं ग्रंथाचं नाव आहे रिजन इन हिस्टरी. दुसरा आहे लिओपोल्ड हॉर्न रांके, त्यांचं नाव आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी. तिसरा आहे हिरोडोटस, त्यांचं ग्रंथ आहे द हिस्टरीज. चौथा आहे कार्ल मार्कस, डिस्कोर्स ऑन द मेथड, हे त्यांचं चुकीची जोडी असून त्यांनी लिहिलेलं ग्रंथाचं नाव आहे दास कॅपिटल. आता प्रश्न दुसरामध्ये संकल्पना स्पष्ट करा किंवा थोडक्यात टिपा लिहा हा प्रश्न आहे. त्यामधील पहिला आहे द्वंद्ववाद. उत्तर आहे ऑप्शन 1, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. दुसरा आहे दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. उत्तर आहे ॲनल्स प्रणाली. दुसरा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा आहे ॲनल्स प्रणाली. त्यामधलं उत्तरामध्ये पहिलं आहे राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. दुसरा आहे ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली. आता पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तरामध्ये पहिला ऑप्शन्स आहे इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोव्वा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. दुसरा आहे त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. तिसरा आहे इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
चौथा आहे सिमोन द बोव्हार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरा आहे मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. त्यामध्ये उत्तरामध्ये पहिला आहे मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. दुसरा आहे त्यांच्यामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. तिसरा आहे भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. एक आहे इतिहास लेखन म्हणजे काय. त्यानंतरचा आहे रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला. तिसरा आहे हॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते. इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो. 1. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. दुसरा त्या माहितीची स्थळ आणि काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. तिसरा आहे उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. चौथा आहे ऐतिहासिक माहितीच्या संदर्भात संभाव्य निष्कर्षाची मांडणी करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. एक आहे मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. दुसरा आहे त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. तिसरा आहे भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. चौथा आहे फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. तिसरा हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते किंवा टिपालेहामध्ये हॉल्टेअर मार्च 22 जुलै 22 असं म्हटलेलं आहे. उत्तर हॉल्टेअरच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. दुसरा त्याबरोबरच तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारही होणे आवश्यक आहे. तिसरा आहे या त्यांच्या मतांमुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणून हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्याचं उत्तर आपण लिहूयात. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, त्यामध्ये रेने देकार्त, हॉल्टेअर आलं, लिओपोल्ड हॉर्न, रांके आलं, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आलं. आता प्रश्न 6 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. त्यामध्ये उत्तरामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी आपला दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते
इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. दुसरा आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. तिसरा आहे समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपांमुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. चौथा आहे उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्ग संघर्षाला सुरुवात होते. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. दुसरा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. एक आहे या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरा, हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. तिसरा, या प्रश्नांच्या उत्तराला इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. चौथा, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. तिसरा प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तरामध्ये पहिला आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा आहे इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. तिसरा आहे त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोव्हार हिने मांडली. चौथा आहे त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. पाचवा आहे स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. सहावा आहे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. चौथा आहे लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर आहे लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी व द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी या ग्रंथातून इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते पहिला आहे इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. दुसरा आहे इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. तिसरा आहे जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. चौथा आहे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांकेचा विचारांचा प्रभाव होता. थँक यू फॉर वॉचिंग.